राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसीची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा, नित्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्याशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होयाधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोनी आता। विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 33वा। अहम ब्रह्म असे ज्ञान कोणास होते? 32व्या परिच्छेदामध्ये जे शिष्यानी शंकेमध्ये वेदामध्ये जे वृक्ष बुद्धिरूपी सांगितला होता, आणि त्या बुद्धिरूपी वृक्षावर 2 पक्ष्याचा त्यानं दृष्टांत दिला होता, ते जे 2 पक्षी आहेत, ते पक्षी ईश्वर आणि ब्रह्म नसून, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य हे 2 पक्षी नसून, त्याला तसा भ्रम झाला होता, म्हणून त्याला तशी शंका झाली होती। पण ते पक्षी कुटस्थ आणि आभास
हे दोन पक्षी सांगितले होते. आणि मग ते दोन पक्षी यांच्यामध्ये जी छाया पडलेली आहे, जो वृक्ष आहे, त्या वृक्षावर हे दोन पक्षी, एक निर्गुण रूपानं आहे आणि एक सगुण रूपानं आहे. आणि त्या सगुणरूप असणाऱ्या आभासाचं जे काय पालन पोषण व्हालंय ते कुटस्थावरच व्हालंय. तो म्हणला होता ना, त्याचं सर्व काही कार्य त्याच्यावरच अवलंबून असतात. सगळे कार्य फलभोग तोच देतो त्याचे. आणि त्याच्यातला एक पक्षी परतंत्र आहे आणि एक पक्षी स्वतंत्र आहे. मग स्वतंत्र जो आहे तो कुटस्थ आहे आणि परतंत्र जो आहे तो आभास आहे. हे दोन पक्षी सांगितले होते. आणि भेद जो सांगितला आहे तो दोन चैतन्याच्या आभासामध्ये भेद सांगितला. कोण्या दोन चैतन्याच्या ठिकाणी? जो कुटस्थ रूप पडलेला आभास आहे कुटस्थाचा, बुद्धीच्या ठिकाणी पडलेला आभास, तो आभास आणि मायेमध्ये पडलेला ब्रह्मचैतन्याचा आभास, हे दोन आभास कसे सांगितलेत? दोन्ही पासून वेगळे सांगितलेत. या दोघांमध्ये भेद आहे आभासामध्ये. पण ते जे ईश्वर अधिष्ठान चैतन्य आणि जीव अधिष्ठान चैतन्य, या अधिष्ठान चैतन्यामध्ये भेदवेदानं कधीच सांगितला नाही. आणि जर कोणी करीत असेल तर, अधिष्ठान चैतन्यामध्ये भेद जर कोणी पाहत असेल तर तो कधीच मुक्त होणार नाही. उलट त्याच्यामध्ये भेद जाणणारा त्याच्याच अवकृपेने तो जन्म मरणाला प्राप्त होईल, असंही वेदामध्ये सांगितलंय. मग कुटस्थ चैतन्य आणि त्या कुटस्थाचा बुद्धीमध्ये पडलेला आभास, हे जे दोन आहेत, हेच दोन दोन नसून हे सुद्धा, कारण जो आभास पडलाय तो कुणाचा आहे? कुटस्थाचाच पडलाय. आणि कुटस्थाचा पडलेला आभास आणि त्या बुद्धीचा परिणाम कशात घडलाय? बुद्धीत घडलाय. आभासाचा विवर्त, कुटस्थाचा विवर्त आणि बुद्धीचा परिणाम. बरोबर? आभास है का नाही? आणि त्याच आभासाच्या ठिकाणी जीव चैतन्याने अहमत्व, ममत्व हे धारण केलंय. म्हणजे तोच मी आहे असं म्हणायला आहे. मग जीव चैतन्यानं त्याचं अहमत्व कोणाच्या ठिकाणी ठेवावं याचं त्याला अज्ञान झालंय. कशामुळं? कारण बुद्धीमध्ये असणारे रजतम आणि सत्व हे त्रिगुण, हे त्रिगुण त्या कुटस्थ चैतन्याच्या आभासासोबत यायले, तो आभासात कारण जे वृक्ष आहे का, बुद्धिरूपी वृक्ष जो आहे का, त्या वृक्षाला
जो प्रकाश आहे तो कुटस्थाचा आहे आणि त्या वृक्षाची जी सावली आहे तो आभास आहे. आभासाला सावली म्हटलं तरी चालतंय, सावलीला आभास म्हटलं तरी. आभास म्हणजे काय आणि सावली म्हणजे काय? तसं नाही. आभासाचं स्वरूप कसं असतं, ते धड प्रकाशी नसतंय धड अंधारी नसतंय. त्याला काय म्हणायचं? आभास, भ्रम. सावली, छाया ही भ्रमरूप आहे. ही काय आहे? म्हणजे कार्य आहे ते. छाया ही काय आहे? कार्यच आहे ना. आणि कार्य सत्य असतं का भ्रमरूप असतं? मग आभास भ्रमरूप आहे, कार्यरूप म्हणल्यावर मग आभास हा कार्यरूपच झाला ना. आणि जीवानं त्या कार्याच्या ठिकाणी जर अहमत्व जर ठेवलं तर जीव काय झाला? मग कार्यरूपच झाला ना. म्हणून जीव कोणाचं तरी कार्य आहे. म्हणजे कोणाचं तरी कार्य म्हणल्यावर त्याला कोणतरी कारण आहे. कोणाला? है का नाही? मग एक कारण आहे का दोन कारण आहेत? है का नाही? आणि कारण एक कारणानं काय होत नाही ना. हा, त्याला दोन कारण लागतात. मग जीवाला दोन कारण कोणचे येत? सावलीला कारण कोण येत? सावलीला, छायाला, आभासाला, है का नाही? मग त्यामध्ये झाड कोण कारण आहे आणि सूर्य कोण कारण आहे? प्रकाश कोण कारण आहे? झाड उपादान कारण मानायचं आणि प्रकाश विवर्त कारण मानायचं. हे का नाही? मग जे विवर्त असतो तो झाड असो की नसो तो विवर्त. फक्त ते विवर्त कामून त्याला नाव आलंय त्या झाडामुळं. है का नाही? तस आता त्या कुटस्थाला कुटस्थ नाव हे कामून आलंय. त्या प्रकाशाला विवर्त नाव हे कामून आलंय. झाडामुळंच ना. मग कुटस्थाला कुटस्थ हे नाव बुद्धीमुळंच आहे आणि आभासाला तरी आभास हे नाव बुद्धीमुळंच आहे का नाही? आणि जर समजा बुद्धी मेली तर मग कुटस्थ हे कोण आहे? ब्रह्मरूपच. वाह, कुटस्थ कोण होणार? है का नाही? कुटस्थ म्हणून राहीन का ते? है का नाही? आणि जर मग कुटस्थ बुद्धी नसल्यावर ते ब्रह्मरूपच आहे तर मग बुद्धी नसल्यावर ह्या आभासाचं काय होईल? ते ब्रह्मरूप टिकणार नाही. आभास आता कुटस्थ ब्रह्मरूप व्हायला आभास आभास बी काय होईल? ब्रह्मरूप. कारण तिथं म्हणजे ते कुठंच नसल्यावर आभास कसा पडतो? हा, बरं झालं ना तुम्ही इनाम ठेवणार होतो याच्यावर. कोणी उत्तर जर सांगितलं त्या जीवाचं काय होतंय सांगणारावर मी काय करणार होतो? इनाम ठेवणार होतो याचं उत्तर. बरं झालं तुम्ही फटकून सांगितलं. जीव उपाधी आहे म्हणून जीव आहे. हे का नाही? मग कशाची उपाधी आहे त्याला? त्यानं कोणती उपाधी धरली? हे का नाही? उपादान कारण जे आहे ते त्यानं धारण केलंय, त्याला विशेष महत्व दिलंय म्हणून तो त्या ठिकाणी त्याच्या लक्षणानं वागायला. है का नाही?
आणि जर समजा त्याला दोन कारण आहेत ना, उपादान कारण एक आहे का नाही, आणि ते विवर्त कारण जर त्यानं मानलं तर जीव कुठून राहील? हा जीव राहणार नाही. विवर्त तर असतंच, फक्त उपादान पाहिजे. जीव राहणार नाही. जीवाला जीवदशेमध्ये बद्धता काय आली? त्या उपादान कारणामुळे यायली का विवर्त कारणामुळे यायली? उपादान. म्हणजे ते जे कारण ते मानायला आहे, जवळ करायला ज्या कारणात राहायलाय ते उपादान कारणात राहायलाय, है का नाही? कारण ते कारण त्या उपाधीला त्याला सोडीना न, त्याच्यात राहूनच ते काय करतंय? कार्य चालवितय. आणि कार्यातून जर उपादान कारण बाजूला सरकलं तर कार्यच राहत नाही, है का नाही? मग त्या जीवाला असं वाटायलंय हे उपादान कारण आपण जर सोडलं तर आपण मरत होत काय की. हा पण ते जीव त्याच्या ठिकाणी जी ज्ञानाची उत्पत्ती व्हायली अस्तित्वाची, ज्ञानानंच होत असेल ना अस्तित्वाची उत्पत्ती, अस्तित्वाची आपण आहोत, हे उपादानानं व्हायलंय का विवर्तानं व्हायलंय? त्याला विवर्तच कारण आहे का नाही? कारण विवर्त ज्ञान रूप आहे का नाही? त्याच्यामध्ये ज्ञानाची क्षमता आहे, त्याचं स्वरूपच ज्ञान रूप आहे का नाही? आणि तेच उपाधी जर नाही लागली तर सामान्य रूपानं आहे ज्ञान ते, है का नाही? म्हणजे ब्रह्म ज्ञानात मानायचं, ब्रह्म हे ज्ञानात मानायचं का ज्ञान ब्रह्मात मानायचं? कारण ज्ञान कशात आहे? ब्रह्मातच आहे, समजा, आहे का नाही? हा मग ज्ञानात ब्रह्म आहे का ब्रह्मात ज्ञान आहे? ब्रह्मात ज्ञान म्हणून भाकरी पोट आहे का पोटावर भाकर आहे? हे आधी एक इळ घालावं लागतंय ठरवायला हे कसं असेल म्हणून. कारण ज्ञानाची सामान्य अवस्था जरी झाली तरी ब्रह्म ब्रह्मरूपानं आहे. ज्ञानानं जरी प्रकाशनता ब्रह्माची नाही केली तरी ब्रह्म आहे का नाही? मग त्या ज्ञानावर आधारित आहे का ब्रह्म? हा ज्ञानावर आधारित नाही, कारण ज्ञान सामान्य झालं तरी ब्रह्म आहेच, है का नाही? विशेष झालं तरी आहेच. मग ब्रह्माच्या पोटात ज्ञान आहे. ज्ञान कुठे आहे? ब्रह्माच्या पोटात. हा म्हणजे सामान्य रूपाने. आणि तेच ज्ञान बाहेर कवा आलंय? विशेष झाले. कशानं? उपाधी, है का नाही? उपाधी लागली की तेच त्याच्यातलं ज्ञान विशेष रूपाला आलंय, है का नाही? मग ते ब्रह्म कळण्यासाठी कशाचा वापर करावा लागायलाय? त्याच्याच ज्ञानाचा. ते ज्ञान कोणाचं आहे? हा पण त्याच्यात ब्रह्म आहे का? बघा ना, ज्ञानात ब्रह्म नाही, ब्रह्मामध्ये ज्ञान आहे. हा ज्ञानानं ब्रह्म कळत पण ते ज्ञान तरी त्याच आहे. पण ज्ञान आणि ब्रह्म एकच आहे. जिथं अव्यवहार्य अवस्था आहे ज्ञानाची, हा त्याला काय म्हणायचं? तिथं ज्ञान म्हणता येते का त्याला? हा ज्ञान स्वरूप ब्रह्म आहे हेही सांगण्यासाठी म्हणावं लागतंय, नाही तर ते सुद्धा म्हणू देत नाही. मग ते ब्रह्म म्हणतोय कोणी मो ज्ञान बघितलं, कोण आहे बघणार, मायाशिवाय दुसरं इथं कोणीच नाही. हा कारण ते ज्ञान कसं आहे? त्याच्या पोटात आहे. आणि ते बाहेरून कसं दिसल? जरी कोणी असलं बाहेर तर त्याला कसं दिसन ते?
मग ते ज्ञान विशेष स्वरूपाला येण्यासाठी काहीतरी उपाधी मानावी लागते, उपादान काहीतरी मानावं लागतंय, त्या ज्ञानाला विशेष करणारं काहीतरी लागतंयच. म्हणून ते ज्ञान विशेष कधी होतंय? त्याला कोणीतरी ताडण करणारं असलं तर मग त्या ठिकाणी ते विशेष स्वरूपाला येतंय. तसं कुटस्थ चैतन्य हे ब्रह्मरूपच आहे, पण बुद्धिरूपी वृक्षानं त्या प्रकाशाला, कुटस्थ रूप प्रकाशाला ताडण केलं, म्हणून तो प्रकाश तळड्या गेला. कोणामुळं? बुद्धिरूपी वृक्षामुळं. मग तो प्रकाश छेदून, त्या बुद्धिरूपी वृक्षाला छेदून पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळेस त्याला पूर्ण प्रयत्न न जाता आलं नाही, कारण काहीतरी अडथळा मधात आला. कोणाचा? बुद्धीचा. आणि ते अडथळा कसा आहे? 3 गुणानं युक्त आहे, रजोगुण, तमोगुण, है का नाही? मग त्या 3 गुणानं तो त्याचा पडणारा जो प्रकाश होता, तो प्रकाश बुद्धीवर, त्या बुद्धीला छेदून पलीकडे जात असताना त्याच्यासोबत त्या बुद्धीतले 3 गुण त्याच्या सोबतच गेले. जसं जर आपण एखाद्या रंगीत कापडावर म्हणा किंवा रंगीत कागदावर म्हणा जर प्रकाश टाकला तर पुढं जे प्रकाश पडतो तो त्याच्या रंगासहितच पडतो. म्हणजेच बुद्धिरूपी वृक्षाच्या गुणाचे धर्म त्या प्रकाशामध्ये, आभासामध्ये. म्हणून जीवामध्ये, जीव काय? हा आभास रूपच आहे, ती छाया. त्या बुद्धीची, बुद्धिरूपी वृक्षाची जी सावली पडली, त्या सावलीमध्ये प्रकाश बी आहे, पण पूर्ण प्रकाश आहे का तिथं? आणि तिथं अंधार बी आहे, पण पूर्ण अंधार आहे का? सावली म्हणजे अंधार आहे का? आणि तिथं ऊन नाही म्हणजे प्रकाश आहे का? सावलीमध्ये कुठे प्रकाश असतंय, पण अंधार नसतंय, है का नाही? पण तिथं ऊन नसतंय, पण सावली असती. त्या सावलीलाच आभास म्हणतात. म्हणून हा जीव नव्हे खरा, हे काय? छाया, ब्रह्मतनुची छाया. ब्रह्मतनुची छाया. म्हणजे जीव हा छाया रूप आहे, म्हणजे आभास रूप आहे. आणि आभास रूप जे असतंय ते फक्त भासमान असतंय, आणि भासमान जे असतंय ते कार्यरूप असतंय, आणि कार्यरूप असतंय ते कधी असतंय कधी नसतंय. आणि जे कधी असतंय कधी नसतंय ते सत्य नसतंय, आणि जे सत्य नसतंय ते मिथ्याच असतंय. आणि त्याच मिथ्याला अनिर्वचनीय असं म्हणतात. कामून तर ते सत्ता, सत्तावून विलक्षण असते. असा सिद्धांत कळायला काय करावं लागतंय? वेदांत चिंतन करावं लागतंय. तेव्हा हा मूळ सिद्धांत आहे. हा कसा आहे सिद्धांत? याला मूळ सिद्धांत म्हणतात. जीवाची उत्पत्ती कशी आहे, जीव कशाला म्हणतात, जीवाचं अधिष्ठान काय आहे, जीवाचं उपादान कारण काय आहे, हे गोष्टी लक्षात आल्याशिवाय ब्रह्मचैतन्यच कळत नाही. म्हणून आकार, उकार आणि मकार ह्या ज्या 3 मात्रा आहेत, ह्याच 3 मात्रा रजतम सत्व गुणांनी विकसित झाल्यात, कार्यरूपाला आल्यात.
ह्याच मात्रा कार्यरूपाला यायला. म्हणून हे आपणाला कार्य प्रतीतीला यायलंय आणि ते कार्य असं घडलेलं आहे. म्हणून या कार्याचं ज्ञान जे आपणाला व्हालंय ते ज्ञान आता आपण ब्रह्मरूपच आहेत ना, आणि ते ज्ञान कोणाला व्हायलंय? आपल्यालाच व्हायलंय. कशानं व्हायलंय? आपल्याच ज्ञानानं. आपण कोणाचं आणायलोत का चोरून ज्ञान? मग आपण कसे येत आहे का ना? आपल्याच ज्ञानानं आपण काय करायलोत? जाणायलोत ना. हे जाणणेपणा आपल्यात घडायला आहे. पण हे जाणणेपणा विशेषात आल्याशिवाय म्हणजे आपण विशेष स्वरूपाला यालोत का आपलं ज्ञान विशेष स्वरूपाला यालंय? कोण विशेष स्वरूपाला यालंय? आपलं ज्ञान है का नाही? ते ज्ञान जे आहे ते ज्ञान विशेष स्वरूपाला यालंय. कशामुळे यालंय? उपादान कारण जी उपाधी लागली. मग ज्ञानाला उपादान कारण काय मानायचं? ज्ञानाला उपादान कारण अविद्या, तर ते याला बी कारण आहे ना. कशाला? पदार्थाला. पण ज्ञानाला कारण अविद्या कशी त्रिगुणात्मक आहे. रजोगुण, तमगुण, सत्वगुण, है का नाही? आता ह्या गुणातलं, ह्या 3 गुणातलं अविद्या म्हणजे 3 गुण, आणि ह्या 3 गुणातून कोणता गुण ज्ञानाला कारण आहे? सत्वगुण, है का नाही? आणि सत्वगुण हा कसा आहे? ज्ञान प्रधान आहे, है का नाही? म्हणजेच तो विवर्ताला अडवित नाही, प्रकाशाला जसं आहे तसं करतो. अडवित नाही, उलट विशेष करूनही देतो. तो अडवित तर नाहीच, पण चमक करून तो त्याला विशेष करून देतो. मग सामान्य जे ज्ञान होतं का, त्या सत्वगुणानं काय व्हायले? त्याच ज्ञानाला विशेष करण यायले. आता हे चष्म्याचा काच आहे, काचच आहे ना हे. आता इकून बघितल्यावर तिकडं दिसायले ना, पण हे काढल्यावर जेवढं दिसत आहे का, त्याच्यापेक्षा हे घातल्यावर दिसायले. विशेषीकरण करून द्यायलंय का नाही हे काच? मग तसा सत्वगुणच आहे हे. काच म्हणजे कोण आहे? ते आडवीत तर नाहीच, पण आहे त्याच्यात विशेष करून देते. तसं सामान्य जे ब्रह्मामध्ये ज्ञान आहे का, ते ज्ञानच काय करायला ते? मग त्या सत्वगुणाने ज्ञानाला विशेषीकरण करून दिलंय. म्हणून आपण काय जाणायलोत? विशेषच जाणायलोत का सामान्य जाणायलोत? विशेषच जाणायलोत ना. आणि जे विशेष जे झालं आहे ते कशानं झालंय? मग विशेष जे झालंय याला कारण काय आहे? आता विशेष काय झालंय? कार्य. विशेषाला काय आलंय? कार्यच आलंय ना. आणि हे कार्याची उत्पत्तीला कारण कोण आहे? अविद्याच आहे ना. म्हणजे ते 3 गुण है का नाही? मग त्या 3 गुणामधलं जे तमगुण आहे, त्या 3 गुणातला एक जो गुण आहे तमगुण, तो पदार्थ उत्पत्तीला, आणि त्या पदार्थ उत्पत्तीच्या ज्ञानाला कारण त्याच्यातलाच सत्वगुण. मग सत्वगुण
जाणायलाय. काय जाणायलाय? तमोगुण जाणायलाय. तमोगुण सत्वगुण झालेला आहे का नाही? आणि हे जे जाणण्याची क्रिया व्हायली ती रजोगुणानं व्हाली. आणि तिथं जर रजोगुण नसलाच नसता मग काय नाही. मग जाणणे बी नाही आणि उत्पन्न होणे नाही. म्हणजे हे तिन्ही गुणामध्येच कार्य व्हायले, हे का नाही? आणि विशेष रूपानं व्हायले. तर आता हे विशेष रूपाला आले विशेष रूपाला येणं, विशेष रूपाचं ज्ञान होणं, विशेष रूपानं पदार्थ दिसणं, हे जे विशेष करण जे व्हायलंय याला कारण कोण आहे? उपादान कारण आता सगळ्याच अविद्या. ह्या गुणाची माय, ह्या गुणाची माय हा ती उपादान कारण आहे. हा आणि विवर्त कारण हे का नाही? मग हे जे कारण व्हायले, जीवाचा हा व्यवहार घडायला, जीव घडायला, जीव मी म्हणायला, हे इतका जो कारभार जो व्हायलाय जीवासंग, जन्मलो म्हणायलाय, मरणार आहे म्हणायलाय, आता हाय म्हणायलाय, हे इतका जो त्याचा खेळ चालायलाय, हे कशावर व्हायलंय? हे का नाही? म्हणजेच त्या उपादानावर चैतन्याचा विवर्त व्हायलाय आणि अविद्येचा परिणाम व्हायलाय. आणि मग चैतन्याचा विवर्त परिणामात व्हायलाय. चैतन्याचा विवर्त व्हायलाय कुठं? अविद्येत व्हायलाय. विवर्त कुठे व्हायलाय? आणि परिणाम तरी कुठे व्हायलाय? आणि मग हे कशात दिसायले आपल्याला? हा म्हणून हे कार्य जे आपल्याला दिसायला हे कशात आहे? हे सगळं अविद्येतच आहे. म्हणजे हे सगळं कशात आहे? अज्ञानातच आहे हे सगळं. आणि मग आता आपल्याला मुक्त व्हायचंय. आता काय व्हायचंय? इच्छा झाली ना, मग मुक्त होणं हे काम आपलं अज्ञानात व्हाले का ज्ञानात व्हाले? यालाच म्हणायचं, जसं अज्ञान घालवायचंय तसंच ज्ञान ही घालवायचंय. कारण जसं अज्ञान आडवं येतंय का, हा जसा जो परिणाम व्हायला त्या परिणामाचा अधिष्ठान लागत आहे. काय? उपादान, अविद्या किंवा माया. हे परिणाम घडण्यासाठी ते लागत आहे ना, त्याच्याशिवाय परिणाम कसा घडल? हा अहो, मोप खोली भरून स्वयंपाक केला आणि पत्रवाड्याचा आणल्या नाही, कशा वाढाव? हो का तोंडात घालाव? म्हणजे काहीतरी लागण ना तिथं. हा मग तस तो परिणाम घडण्यासाठी उपादान काहीतरी हा. मग ते उपादान बी असावं लागतंय की त्याच्यात परिणाम घडावा लागतंय. त्याच्यात परिणाम घडावा. हा कोणी एखाद्याच्या बायकोनं सांगितलं की अहो मला कुकुल यायला भिंग तरी आणा. मग त्यानं भिंग सत्वगुणाचं आणावं का तमोगुणाचं भिंग आणावं? ते गेलं कुंभाराच्या इथं खापर पडलेले होते, तिथून एक खापर आणलं. त्याला म्हणते किती द्यायचे पैसे? ते म्हणते खापराचे कुठे पैसे असतात का, जाय घेऊन.
बरं झालं त्यानं विचारलं नाही कशाला न्यालास म्हणून. त्यानं बायको पशी आणून दिलं, म्हणला धर भिंग, आता त्याच्यात तोंड दिसन का? अहो ज्याच्यात प्रतिबिंब पाहायचंय म्हणल्यावर तो सत्वगुण लागल ना. तमोगुणात कसं जमन? म्हणजे ज्याच्यात परिणाम व्हायचा आहे का तसं उपादान लागत आहे, ते तशी ती उपाधी लागती. म्हणून माया अविद्या ह्या ज्या उपाध्या आहेत का ह्या परिणामकारक येतात, परिणामाला पावत आहेत. हा त्या पाहुण्या आहेत, पाहुण्या. त्याच्यामुळं त्यांना काय म्हणलंय? परिणाम. पाहुण्या म्हणलंय त्याला. ती पाहुणी आहे. आणि जर ती पाहुणी नसलीच नसती तर या जगताची उत्पत्ती होतच नव्हती. मग इतकं सांगितल्यावर शिष्याला जरसक उजाड्यावणी झाला असन का बरच उजाड्यावणी झाला असन. आता माया तर मनानं त्याला आता हा म्हणजे आता चांगलंच हा. मग तो म्हणला गुरुजी मला आता चांगलं समजलंय, पण गुरुजी शेवटी गुरुजी काय म्हणले होते? वेदांत असे प्रतिपादन केले आहे की वेदामध्ये असं प्रतिपादन केलं आहे की जो भेद पाहतो तोच दुःखरूप मृत्यूचा भक्ष्य होतो किंवा भक्ष्य असतो. याकरता मी ब्रह्म आहे असा निश्चय कर आणि कृतार्थ हो. काय कर? असं हे जाणून घे की मी ब्रह्मरूप आहे. म्हणून ती जीवाची प्रक्रिया आता जी आपण हे केली, तो जीव ब्रह्मरूप कसा आहे असा आहे. तर मग तोच बोध शिष्यानं ऐकिला आणि शेवटी गुरु म्हणले असा बोध प्राप्त करून मुक्त हो एकदाचाच. आणि जर मुक्त नाही झालास तर तोच ईश्वर तुला तुझा दुःखरूपाला कारण होईल. म्हणून कृतार्थ हो स्वरूपाचं ज्ञान करून घेऊन मुक्त हो असं गुरुजी म्हणले. कशाचं? तर मी ब्रह्मरूप आहे असा बोध करून घे आणि मुक्त हो, मोक्षाला प्राप्त हो. आता या ठिकाणी त्यानं ते शब्द शेवटचा ऐकला, ब्रह्मरूप हो, मी ब्रह्मरूप आहे असं जाण, असं जे गुरुजी म्हणले, तेव्हाच त्याच्या मस्तकामध्ये चमकली आणि लगेच म्हणतो श्री गुरु, उद्गारवाचक चिन्ह दिलंय. गुरुजी जीवा साम ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म आहे असे ज्ञान झाल्यावर संसार दुःखाची निवृत्ती होते, है का नाही? असं तुम्ही म्हणता. पण मला वाटतंय संसार दुःख निवृत्त तुम्ही सांगायलात अहम ब्रह्मास्मी ज्ञानानं संसार दुःखाची निवृत्ती होते, पण ते ज्ञान झाल्याशिवाय निवृत्ती होणार बी नाही हे बी मी जाणायलो. मला आता असं कळायलंय की ते ज्ञान अहम ब्रह्मास्मी ज्ञान झाल्याशिवाय संसार दुःखाची निवृत्ती होणार बी नाही. म्हणून ते जाणावंच लागल हे मला आता कळायलंय.
मग अशा आता आपण सांगितले बी, आताच आपण उपदेशही केला आणि ते मला समजलंय बी. पण आलं पण अहम ब्रह्म हे ज्ञान, मी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान कुटस्थास होते का आभासास होते? मी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान कोणाला होते? आभासास होते हे मला म्हणजे कुटस्थाला होते का आभासाला होते हे मला समजून सांगा. आता एकाच शब्दाचा उत्तर याचं एकाच शब्दामध्ये कुटस्थ तरी म्हणायचं नाही तर मग आभास तरी म्हणायचं. इतकंच म्हणायचं काम आहे का नाही? हा, म्हणजे एका शब्दाचाच प्रश्न विचारलेला आहे. म्हणून सद्गुरु काही न विचार करता जे खरं उत्तर आहे ते सांगून देतात की बाबा रे, बुद्धिस्त चिदाभास जो आहे बुद्धीच्या ठिकाणी, हा, त्या चिदाभासालाच मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होतंय. कुणाला? हा, त्या सावलीला. त्यालाच ज्ञान होतंय, कुटस्थाला होत नाही बर का. हे ज्ञान होत नाही कारण कुटस्थ असंग आहे, तो कोणाचा संग करत नाही. मग बुद्धीचा संग कोणाशी आहे? हा, बुद्धीचा संग कुटस्थाशी नाही. हा, आणि जो चिदाभास आहे तो कुणाचा आहे? मग संबंध कुटस्थाचा बुद्धीशी नाही असं म्हणताय ना. असं म्हणायला जमतं का नाही? जमत हा, कारण त्याचा भास चिदाभास पडलाय त्याचा. कुटस्थ हे सदा असंग रूप आहे. हो, त्याची प्रभाव पडली ना याच्यात. जर दळण वाळू घातलं, जर दळण वाळू घातलं तर कशानं वाळत आहे? सूर्याच्या प्रकाशानं, उन्हानं वाळत आहे का नाही? हा, मग तिथंच वाळू घातलं म्हणून ते वाळलं का? नाही, कुठं वाळू घातला असतं तरी फक्त ऊन पाहिजे त्याला. हा, मग ते दळण वाळलंय का नाही हे उन्हाला चापून बघावं लागतंय का दळणाला? मला कळत नाही बरं का तितकं. म्हणजे दळण वाळलंय का नाही कशानं वाळत आहे? उन्हानंच वाळत आहे ना. आणि ते वाळलंय का नाही त्या दळणालाच हात लावून बघावं लागतंय, है का नाही? मग त्या दळणाला विचारावं दळणालाच, तो कशानं वाळलास? तर ते काय सांगतंय? ते हातात घातल्यावर गरम लागतंय म्हणते, तुला कळा ना का मी कसा झालो? ते दळण म्हणतंय मी कसं झालो तुला कळा ना का? गरम लागा ना का मी? आणि गरमी कशात आहे? हा, मी उन्हानं वाळलो, है का नाही? हा, मग ते दळण वाळू घालायच्या अगोदर तिथं ऊन नव्हतं का? आणि दळण वाळू घातल्यावर तिथं ऊन नाही का? ते उन्हानं तर वाळलंय. आणि ते दळण काढून घेतलं तरी तिथं ऊन तिथंच राहतंय का जातंय? कोण ते हालत आहे का? मग जो परिणाम झालाय हे दळण त्या उन्हात गेलंय का ऊन दळणाकडे आलं?
दळण गेलं. आहे का नाही? हा मग तस ही बुद्धी, जी बुद्धी वृक्ष आहे ते वृक्ष तोच त्या ठिकाणी त्या प्रकाशाला आडवा झालाय. आता ते जर वृक्ष तोडला तर तिथलं ऊन, तिथला प्रकाश दुसरीकडे कुठं जाणार आहे का हो? त्याच झाडाच्या तिथल्याच त्या तिथंच काय करणार तो? म्हणजे तो कारण आहे का मग? मग कशामुळे सांगू लागलो? हा 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 त्याच्यात कोण कारण आहे, कोणाला ज्ञान आहे, कुटस्थाला का आभासाचं. हा हा ते 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 आहे बाबा, पण ते विषय कशामुळे लांबला होता? चिदाभासाला ज्ञान कोणाला होते? हा कुटस्थाला होते का चिदाभासाला होते? हा कुटस्थाला ज्ञान कामून होत नाही. कारण ते ते तो कसा आहे? असंग आहे. आणि मग जो संग झालाय तिथं तो त्याचा कामून मानायचा नाही. कोणाचा? कुटस्थाचा संग तिथं का मानायचा नाही? तिथं कुटस्थ असंग का मानायचा? असंग मानायचं निष्ठ झालं म्हणजे झालं का? कारण तिथं उपाधी असो वा नसू, तिथं वृक्ष असो वा नसू, तिथं दळण असू वा नसू, त्याच जसं आहे तसा तो आहे. हा म्हणून तो कशामध्ये लिप्त होत नाही. मग तो लिप्त झाला हे कोणाच्या संदर्भाकडून आहे? तर त्या दळणाकडून म्हणावं लागतंय की हे उन्हानं वाळलं म्हणून. उन्हाकडून म्हणता येत नाही. उन्हाला विचारलं तो वाळलं का? ते ऊन म्हणतंय मला काय पता नाही खाली काय हे काय नाही, मी आंधळाय. म्हणजे ते असंग आहे. ते म्हणते मी कोणाचा संग करत नाही. मग माया कोणी संगत आलं तर मला काय माहित नाही कोण आलंय. मजाची स्थव झाले मयामुळं ते वाळलं असन, पण म्या वाळविलं नाही. मायामुळं ती सावली पडली असन, पण ती सावली मै नाही. हा मायामुळं पडली असन, हो. मग हे जीव जगत झाला असन, पण म्या केलं नाही. माझ्यामुळं झालंच नाही. झालं असन, झालं असं पण मी केलं नाही. मग कसं झालं असन म्हणायलाय ते? मग ते अज्ञानातून म्हणायलाय का ज्ञानातून म्हणायलाय? ते ज्ञानातूनच म्हणायला. हा मजची स्थव झाले परी मी नाही केले. मग त्याच्यावर कर्तृत्व भाव याय नाही. कशामुळे याय नाही? मी केलं नाही म्हणायला. हा त्याला कारण तर लागण ना, कामून म्हणायला आहे मी केलं नाही. कारण त्याच्या ठिकाणी हे नाहीच ना. कोण? हे जगतच. त्याच्या ठिकाणी कुटस्थाच्या ठिकाणी कार्य उत्पन्न होण्यासाठी जे सामुग्री लागते, हा गुण आहेत का तिथं? गुण कशात येत? हा म्हणून त्याला त्या ठिकाणी म्हणता येत नाही मी कारण आहे म्हणून. मायामुळं व्हालंय असं त्याला म्हणताच येत नाही. विकार उत्पन्न होण्याला काय लागत आहे? आकार, उकार आणि हे तीन असल्याशिवाय विकार उत्पन्न होत नाही. आणि मग मी ब्रह्मरूप आहे असं जर कुटस्थाला ज्ञान होतंय
असं जर मानलं तर त्या ठिकाणी आकार विकार म्हणावं लागन. काय झालाय त्याच्यात? कशाचा विकार? मी ब्रह्मरूप आहे हे म्हणायलंय. ते कोण म्हणायलंय? कुटस्थ. हा, ते म्हणायलंय ना. मग ते एकटं राहिलं नाही, तिथं दोन निर्माण झाले. त्या कुटस्थाच्या ठिकाणी विकार उत्पन्न झालाय ना. ते विकार उत्पन्न होण्याला कारण काय आहे? आकार, उकार आणि मकार हे त्याच्या ठिकाणी मानावं लागते. कुठं? कुटस्थाच्या ठिकाणी. मग त्याच्या ठिकाणी आकार, उकार आणि मकार हे तिथं नाहीत. मग आकार, उकार, मकार कुठं आहेत? अविद्येमध्ये येते, ते चैतन्यात नाहीत. मग आकाराला येणं, उकाराला येणं, मकाराला पावणं, ह्या क्रिया कशात घडायल्यात? आहे का नाही? म्हणजे उत्पन्न व्हायलंय, नाश पावायले आणि काही काळ टिकायले. कोण टिकायले? हे जे आकाराला आलंय का तेच काही काळ त्या ठिकाणी दिसायले आणि काही काळ झाल्याच्या नंतर त्याचाच काय व्हायलाय? मकार व्हायलाय, ते मरायले. है का नाही? मग मकाराच्या अगोदर आणि आकाराच्या नंतर जी स्थिती असते ती उकाराची असते. है का नाही? आणि तोच विकार ज्ञानाला ज्ञानाचा व्यवहार साधण्याला कारण आहे. आणि त्याच वेळेस तो काय म्हणतो? मी आहे. मग तो कसा का म्हणेना? मी जीव का म्हणेना, मी ब्रह्म का म्हणेना, काही का म्हणेना, मी चोर का म्हणेना, पण तो म्हणायलाय ना मी आहे. हा विकार आहे. ह्या विकाराला पावण्यासाठी काय लागत आहे? आकार, उकार, मकार. पण हे तीन गुण कशात येत? अविद्येत येत. कारण ह्या तीन गुणाची, ह्या तीन आकार, उकार, मकाराची ही गुणामुळे होती. आणि हे गुण कशात येत? मायेत येत. है का नाही? अविद्येत येत. म्हणून तिथं ते मानावं लागतंय. कशात? आकार. हा. आणि हे कुटस्थाच्या ठिकाणी अजिबात नाही. पण हे जे गुण आहेत, हे जे संस्कार आहेत, हे जे बीज आहे, हे कशात आहे? मायेत आहे. है का नाही? आणि त्या आभासामध्येच त्याच्यासोबत संसर्ग अध्यासामुळं बाहेर निघाले, त्या सावलीत यायलेत. झाडाच्या सावली. हा, अहो आपण ज्या झाडाखाली बसत ना त्या झाडाच्या आपल्याला संस्कार लागत येत. कारण तिथं ते हे व्हायलाय ना, परिणाम कार्य आभास त्या झाडाचा. म्हणून तर पहिले लोक म्हणत होते हिवराच्या सावलीला बसू नये, हिवराच्या जवळून सुद्धा जाऊ नये, तर सावलीला कवा बसाव. आणि त्या सावलीत झोपला तर म्हणजे इतका तो बिघडतो, ते इतकं विकारवान आहे झाड. म्हणून म्हणते सावलीच्या हिवराच्या झाडाखाली, हा म्हणजे त्याच्या सावलीत बसू नये, त्याच्या खाली बसू नये म्हणजे हा. कारण ते हिवर काय आहे? त्या सावलीचं कारण आहे, उपादान कारण आहे. है का नाही? म्हणून त्या उपादानाचा परिणाम ते हिरव्याला हिरवच राहत. ते हिरवं नाही, हिवर होतंय. हिरवं ते तरी बरं आहे, त्याचा खार तरी घाला येतय. आणि हिवर त्याच काहीच करायचं नाही. ते जळकट असते ना आंबा, ही जाळ्याला म्हणतो.
हा त्याला हिवर म्हणते. तर हिवराचं तुम्ही फळ बघितलं का कसं असतंय? ते गोल का निबल. हा बघितलं ते नाही हिंगण पेट वेगळेच ते वेगळंच. ते नुसतं ते असं वेगळंच असतंय. ते त्याला काहीच नाही. ते फळ म्हणून सुद्धा वाटत नाही. वाटतंय एखादा उरलेला दगड आहे का काही, असं मुरमाचा दगड. मोठा असते. असं त्याचा परिणाम पडतो है का नाही. म्हणून ते त्याज्य आहे है का नाही. मग तसा परिणाम हा त्या आभासामध्ये कोणाचा आलाय? मायेचा है का नाही. म्हणजे त्याचा जो आभास पडलाय कोणाचा? कुटस्थाचा. त्या आभासासोबत विद्येचे कार्य चालले. पुढं ते कुटस्थ गेलं नाही, त्याचा आभास गेलाय. कशात? बुद्धीमध्ये. हा बुद्धीत जे प्रतिबिंब झालंय का ते कुटस्थ म्हणूच नाही त्याला. त्याचा आभास आहे. आणि आभास हा काही सत्य नसतंय, भ्रमरूप असतंय. आभास म्हणजे भ्रमरूप असतंय. मग ते भ्रमरूप जो आभास आहे त्या आभासामध्ये त्या आभासामध्ये त्या याचा परिणाम आहे ना. कोणाचा? अविद्याचा बी परिणाम आहे. मग त्या अविद्याच्या परिणामामध्ये त्या अविद्यामध्ये काय काय आहे? हा गुणानं युक्त आहे. आणि त्या गुणासहित तो आभास बाहेर चाललाय. गुणासहित म्हणजे त्या बुद्धीसहित म्हणायचं आता. हा त्या बुद्धीसहित आभास म्हणजे जीव. बुद्धीसहित आभास म्हणजे कोण झाला? तो जीव झाला. हा आणि मग तो जीव काय म्हणायलाय? मी करताय, मी भोगताय. कुटस्थ चैतन्य म्हणायलंय का? ते तर म्हणतच नाही मी कुटस्थ किंवा मी जीव हे तर म्हणतच नाही. पण उलट ते म्हणतंय मायापासून हे जीव झालाय हे सुद्धा मला माहित नाही. म्हणजे असंग आहे त्याच्यापासून. मग कुटस्थाला ज्ञान मी ब्रह्मरूप आहे हे होईन का? असा विकाराला ते कुटस्थ येईल का? म्हणजे विकार होण्यासाठी काय लागतंय? गुण लागते. आणि तिथं तो गुणरहित आहे. कारण कुटस्थ सदा ब्रह्मरूपच असतो. म्हणून कुटस्थ त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी या कार्याला आणि त्या कुटस्थाच्या दृष्टीनं मी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान विकारवान आहे. हे ज्ञान कसं आहे? म्हणजे ते तसं ज्ञान होणं सुद्धा काय आहे? विकार आहे. शक्यच नाही तसं. हा पण ते ज्ञान होणं चांगलंय का कसं? मग नाही चांगलं कसं? चांगलं कसं? हा पण जवळ नाही तर चांगलं नाही तर कसं? आता हे म्हणायला मी भूतय, मी भूतय. हा समजा एखादी बामणी तिला जर काय काढीन लागली, बामणीला जर काय काढीन लागली तर ती म्हणायली मी काय काढी नाही. हा आणि तिच्या नवऱ्याला काय वाटायले? काय म्हणाव आहे का नाही? मग मी बामणी नाही म्हणणं हे चांगलं आहे का नाही? बामणाच्या दृष्टीनं त्या बामणाला आशा कशाची? तिनं मी बामणी नाही म्हणाव आणि ती जर म्हणू लागली नाही मी काय काढीनच आहे, दुःख होईल का नाही त्याला? मग मी बामणी नाही म्हणणं ह्याच कव्हा चांगलंय? काय काढीन लागल्या? मग आता कोण लागलंय आपल्याला?
मग अहम ब्रह्मास्मी ज्ञान व्हायला पाहिजे का नाही? त्याला विकार कसं म्हणाव? नाही मग विकार कधी म्हणाव? मुक्त झाल्याच्या हा, जेव्हा आपण कुटस्थ रूप होऊ, ज्यावेळेस आपण मुक्त होऊ, जीवन मुक्त होऊ, त्यावेळेस मी ब्रह्मरूप आहे हे म्हणणं सुद्धा तो विकार आहे का नाही? मागे तुम्हाला सांगितलं होतं की मी ब्रह्मरूप आहे हे नसलं तर मी ब्रह्मरूप आहे हे म्हणणं चांगलंय, पण ते विसरला नाही आहे का? असो, गुरुजीनं त्याला सांगितलं की बाबा त्या आभासाच्या ठिकाणीच आहे का? पेशंट कोण आहे? आभासच आहे. हा, कुठेच तर पेशंट आहे का? नाही आणि मग इंजेक्शन पकडीला कशी देते ना? नाही दुखणं आलंय म्हैशीला आणि इंजेक्शन पकालीला, नाही कारण इथं सुज्ञ डॉक्टर आहेत ना. गुरुजी म्हणले आम्ही तसं नाही. हा असंच सांगतो की जीवालाच मी ब्रह्मरूप ज्ञान असं ज्ञान होतंय असंच सांगतो. कुठंच त्याला सांगत नाहीत, कारण त्याच्या ठिकाणी विकार, नाही आणि विकार कोणाला आहे? विकार कोणात झालाय? ह्याच्यात. आभासात विकार झालाय, गुणाचा विकार तिथं झालाय, है का नाही? म्हणून तेच म्हणायला आहे मी अमुक आहे तमुक आहे, हो. है का नाही? म्हणून जे भूत कैकर्णीचं भूत त्या बामणीला लागलंय, है का नाही? तीच बामणनी विकाराला पावली, म्हणून तिच्या ठिकाणी मी ब्राह्मणीन आहे असं ज्ञान तिलाच आला पाहिजे ना. बामणाला होऊन काय उपयोग आहे? नाही त्याला वाटत आहे ना मनाव जीव शिवाची नित्राशी आवय आपुल्या धसे, मग शिवही मुहूर्त पुषे जया जोशी याते. टाइम झालाय. गुरुजीनं एवढं सांगितलंय की बाबा ज्ञान कोणाला होतंय? अहम ब्रह्मास्मी. एवढं लक्षात ठेव. पण आता याच्यावर काही शंका विचारू नको. आता इतक्याच्या पुढं काय सांगा, कायला शंका होईल? पण आता रात्र जाईन तवा खरं, उद्याचा येळ जाईन तवा खरं. जर पुन्हा शंका त्याला झाली तर मग काय होती ती बघू. कुंडली कवरदे हरिविठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव